घरात जे काय आहे नाही त्यापासून पण चविष्ट जेवण जिला बनवता येते त्याला सुगरण म्हणायचं. सुगरण असावी आणि उदार असावी. उदार म्हणजे काय? वाढताना किती खाते काय की, किती खाते काय की, असं कुचमत कुचमत वाढणारी असं नाही. जेवणारा तृप्त होईपर्यंत वाढणारी, तिला सुगरण आणि उदार अशी स्त्री असावी. आणि जेवणारा पण त्याच लायकीचा पाहिजे. रसज्ञ आणि जेवणारा. रसज्ञ म्हणजे काय? असं 5 पकवानाचं ताट जर वाढलं समोर, सगळं गोळा करायचं, असं गोळा करायचा आणि खायचं, त्याला रसज्ञ म्हणता येणार नाही आपल्याला. रसज्ञ काय असतो? लोणच्याच्या जागी लोणचं खावावं, गोड कधी खावावं, भाजी कधी खावावी, चवीनं खाणारा तो रसज्ञ. रस जाणून खाणारा रसज्ञ असावा. आणि जेवणारा, अगदी पोटभर जेवणारा. ही लक्षणं जर आली तर त्याला म्हणा, ही जर 2 लक्षणं, काय सुगरण आणि उदार, रसज्ञ आणि जेवणारा, ही लक्षणं जर एकत्र आली तर काय होतो? जेवणाचा आनंद वाढणाऱ्याला पण होतो आणि जेवणाऱ्याला पण होतो. तसं अधिकारी गुरु आणि अधिकारी शिष्य जर एकत्र आले तर आनंद गुरुलाही होतो आणि शिष्यालाही होत असतो. दोघांनाही आनंद होत असतो. मग अधिकारी गुरूंची लक्षणं काय सांगितली? अधिकारी गुरूंची लक्षणं, ते श्रोत्रिय असावे, ब्रह्मनिष्ठ असावे आणि कृपाळू असावे.